Hello students, today we study the nth term of an AP. If first term equal to A, common difference equal to D, then we know first term T1 equal to A, second term T2 equal to T1 plus D, T3 equal to T2 plus D, T4 equal to T3 plus D. But if we have to find 25th term, 40th term, then we use only first term A and common difference D. So we find the term in terms of A and D. T1 equal to A, T2 equal to T1 plus D. आपल्याला काय करायचं आहे बघा बाळांनो, हे जे टर्म आहे ते फक्त ए आणि डी च्या रूपातील असावं असं आपल्याला करायचं आहे. असा एक फॉर्म्युला शोधायचा आहे. मग बघा हे T2 आहे, इथे काय आले T1 प्लस डी आहे. तर T1 ची व्हॅल्यू आपण वर आहे बघा इथे ए लिहूया. T1 ची व्हॅल्यू ए लिहिलं, ए प्लस डी. ओके, सर्वांना कळलं बघा. आता T3 काय येतं, T2 प्लस डी आहे. तर T2 ची व्हॅल्यू ही शेवटची घ्यायची ए आणि डी च्या रूपात. म्हणजे काय T2 काय येणार, ए प्लस डी येणार, प्लस डी आहे. तर याचं काय होणार बघा, हे ए आणि प्लस डी काय होणार, प्लस 2D होणार. म्हणजे काय होणार, इज इक्वल टू ए प्लस 2D होणार आहे. आता इथे काय होणार बघा, T4 T3 प्लस डी. T3 ची व्हॅल्यू पुट करूया आपण. T3 ची व्हॅल्यू काय बघा शेवटला ए प्लस 2D आहे आणि प्लस डी. म्हणजे काय होणार, हे ए आहे असं 2D प्लस 1D 3D होणार. म्हणजे याच्यामध्ये एक रूल तयार झालेला आहे. सर्व विद्यार्थी व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा इथे T2 असताना इथे किती आहे, 1D आहे. T3 असताना इथे 2D आहे. T4 असताना इथे 3D आहे. याचा अर्थ याच्यापेक्षा इथे एक कमी आहे. तर इथे जो नंबर आहे त्यातून 1 सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे काय बघा, इथे 2 आहे ना, काय केलं, हे ए आहे असं, इथे 2 जे असतं त्या 2 मधून 1 मायनस करायचं इंटू डी. बघा 2 मायनस 1 1 1D. अरे बघा 3 आहे ना, इथं काय करायचं, हे ए आहे असं, ह्या 3 मधून 1 मायनस करायचं आहे. म्हणजे काय येणार, 3 मायनस 1 इंटू डी, 3 मायनस 1 2D. ओके, T4 ला काय येणार मग, हे आहे ह्यातून मायनस 1 करायचं आहे. 4 मायनस 1 इथं डी असणार. सर्वांना समजलं का बघा. म्हणजे अशा प्रकारे आपण जर एक काम केलं, 10th टर्म काढायचं झाली तर आपण कसं करणार, ए नेहमी ए आहेच बघा, सर्व ह्याच्यामध्ये ए आहे, ए लिहायचं, करायचं. इथं जी 10 दिसते त्यातून 1 मायनस करायचं. काय करायचं, 10 मायनस 1 इंटू डी असं करायचं असतं. कळतंय. मग ते थोडं आपण सबट्रॅक्ट करू शकतो. काय होऊ शकतं याचं, ए प्लस 9D होणार. कळतंय. मग असंच आपण तुम्हाला जर असं विचारलं T25 काढायला सांगितलं तर कसं करायचं, हे ए येणार प्लस एक जो नंबर आहे त्यातून मायनस 1 करायचं आहे. 25 मायनस 1 इंटू डी. म्हणजे ह्याची सबट्रॅक्शन होऊ शकते. म्हणजे काय येणार, ए आहे असं प्लस ह्याचे येणार 24D. मग आता जनरल आपल्याला हे 10 होतं, 25 होतं, तसं आपल्याला काय करायचं, nth टर्म आपल्याला काढायचे. nth टर्म मीन्स Tn. कळतंय. मग तुम्ही Tn लिहिलं, देअरफॉर Tn इज इक्वल टू काय करायचं, हे ए आहे असं, आपण कसं करतो, इथं जे आहे त्यातून मायनस 1 करतो. म्हणजे इथं कोण आहे, एन आहे, त्यातून मायनस 1 करायचं आहे. सर्वांना समजलं का बघा. म्हणजे हा आपला फॉर्म्युला मिळाला. सर्वांना समजलंय का बघा. फॉर्म्युला Tn इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी. दिस इज the nth term of an AP. After we study practice
set 3.2. First question. Write the correct number in the given boxes from the following AP. First example, 1, 8, 15, 22 and so on. Here A. AP मध्ये आहे म्हटल्यावर A ला काय म्हणायचं? फर्स्ट टर्म. ओके. A म्हणजे फर्स्ट टर्म आहे कोणती आहे? 1 आहे. इथे 1 लिहूया आपण. फर्स्ट टर्म A म्हणजे 1. तेच विचारले नाही. T1 म्हणजे कोण? तेच 1 असे येणार. सेकंड टर्म T2 8. थर्ड टर्म 15. आफ्टर दॅट T2 minus T1. T2 इथं बघूया. इथं लिहिला होता आपल्याला. T2 8 minus T1 1. 8 minus 1 7. T3 minus T2. T3 15 minus T2 8. 15 minus 8 7. Therefore, this is the common difference between two consecutive terms. Therefore, D is 7. Then second example, 3, 6, 9, 12. Here, T1 means first term 3. T2 second term 6. T3 9 and T4 12. Then T2 minus T1. इथं पहा बघा एकच ब्रॅकेट आहे. याचा अर्थ आपला हे मनातल्या मनात करायचं आहे किंवा तुम्हाला कळत नसेल तर खाली करा. काय असेल साईड कसं करा. T2 minus T1 म्हणजे काय? 6. T2 किती 6 असतं आणि मायनस T1 किती 3. 6 minus 3 येणार आहे. सगळ्यांना कळलं ते आपण राईट 3 लिहूया. तर मला समजलं का? हे काय आपलं रफ आहे. काय अडचण नाही. आम्ही फक्त हे चेक करणार. T3 minus T2. T3 9 minus T2 6. 9 minus 6 3. इथे लिहूया 3. A means first term. A equal to 3. And D common difference. T2 minus T1 3 आले. T3 minus T2 सुद्धा 3 आले. म्हणजे D म्हणजे कॉमन डिफरन्स 3 आहे. सर्वांना कळलं का? थर्ड एक्झाम्पल, -3, -8, -13, -18. हियर T3 बघा. T1 आपल्याला पहिल्यांदा विचारलं नाही. काय विचारले? T3 मीन्स T1 T2 T3 म्हणजे -13 येणार बघा. ठीक आहे. T2 सेकंड टर्म म्हणजे -8. काय? T4 फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म -18. आता काय विचारलं बघा. लास्ट विचारलं T1 इक्वल टू -3. तर मला समजलं यातलं काय शिकायचं आहे. पुढे माझं तुम्हाला काय विचारलं ते तुम्हाला कळलं पाहिजे. T3 विचारलं तर हे फर्स्ट सेकंड थर्ड एक लिहायचं. ओके. T2 minus T1 एकच बॉक्स आहे त्यामुळे तुम्ही साईडला करू शकताय किंवा डायरेक्ट करू शकताय. साईडला करूया आपण. T2 म्हणजे कोण बघा यातलं हे घेऊया -8 मायनस T1 -3 ब्रॅकेट घालूया. ठीक आहे. याचं काय होतं बघा. हे -8 मायनस मायनस काय होणार? प्लस होणार आहे. +3 होणार. -8 + 3 एक निगेटिव्ह नंबर आहे आणि एक पॉझिटिव्ह नंबर आहे. अशा वेळी काय होणार? सबट्रॅक्शन होणार. याचा आन्सर येणार -5. म्हणजे काय येणार बघा. T2 minus T1 -5. आता एक जर तुम्ही व्यवस्थित केला असेल तर तुम्ही दुसरं डायरेक्ट लिहू शकताय. इथं -5 पण आपण चेक करूया आन्सर काय येईल. T3 -13 मायनस T2 ची व्हॅल्यू काय? -8 आहे. ब्रॅकेट यूज करूया. -8. आता बघा हे -13 हे मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. +8 -13 + 8 काय आहे? साइन डिफरंट आहे. एक -8 प्लस त्यामुळे सबट्रॅक्शन बिगर नंबरचं साइन -13 -8 काय येणार? 5. झालं एवढं सगळ्यांना कळलंय. हे आपल्या माहिती करता आहे. जर तुम्हाला डायरेक्ट येत नसेल तर असं कसं करा साईडला. मात्र बॉक्स व्यवस्थित भरा. हे पुसतो एक युट्यूबसाठी काय व्यवस्थित आहे का दिसायला नको. आता काय विचार करा. ए म्हणजे फर्स्ट टर्म इथं आहे बघा. फर्स्ट टर्म -3
आणि कॉमन डिफरन्स म्हणजे T2 मायनस T1 ची व्हॅल्यू -5 आहे. प्लीज बघा T3 मायनस T2 ची व्हॅल्यू -5. B काय आलं -5 आलेलं आहे. देन एक्झाम्पल नंबर 4 70 60 50 40 T1 70 सेकंड टर्म T2 60 T3 50. इथं फोर्थ टर्म आहे पण विचार नाही त्यामध्ये याची गरज नाही. आता बघा ए म्हणजे काय फर्स्ट टर्म T1 हे 70 आले. आता डी आपल्याला विचारले डी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय असतं एपी मध्ये असल्यावर कोणत्याही कॉन्स्टिट्यूट टर्मचे सबट्रॅक्शन करा. म्हणजे काय करतो मी T2 मायनस T1 करतो साईडला. T2 मायनस T1 करतो हे डी असतं आपल्या माहिती करता आहे. T2 किती बघा 60 मायनस T1 70 बघा 60 मायनस 70 काय येणार बघा बघा हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे. सबट्रॅक्शन बिगर नंबर साइन मायनस 70 मायनस 60 10 -10 आलेला आहे. डी ची व्हॅल्यू काय आली -10. Then question number 2 decide whether following sequence is in AP and AP. If so, find the 20th term of the progression. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे तो एपी मध्ये आहे का ठरवायचा आहे आणि असेल तर त्याची 20th टर्म 20वे पद आपल्याला काढायचं आहे. तर आता एपी मध्ये आहे हे आपण कधी बघितलंय प्रॅक्टिस 3.1 मध्ये बघितलंय एपी मध्ये आहे की नाही. कसं करतो आपण तो सिक्वेन्स आहे असा लिहायचा. ते झाल्यावर T1 लिहायचं फर्स्ट टर्म -12 T2 -5 T3 2 T4 9 T5 16 T6 23 T7 30 and so on. आता काय करतो डिफरन्स घेतोय T2 मायनस T1 वगैरे. T2 बघा T2 -5 मायनस T1 -12 use bracket -12 is equal to -5 as it is minus plus 12 -5 plus 12 subtraction answer 7. T3 minus T2 T3 2 minus T2 minus 5 again use bracket is equal to 2 minus plus 5 2 plus 5 equal to 7. T4 आता लक्षात ठेवा याच्यामध्ये जेवढे टर्म आहेत त्या प्रत्येकामध्ये कॉन्स्टिट्यूट टर्मचा डिफरन्स घ्यायचा असतोच. लक्षात ठेवा ह्या 7 टर्म आहेत तर T7 मायनस T6 पर्यंत डिफरन्स घ्यायचाच. लक्षात ठेवा T4 9 minus T3 2 9 minus 2 is 7. T5 16 minus T4 9 16 minus 9 7. T6 23 minus T5 16 23 minus 16 7. T7 minus T6 T7 30 minus T6 23 7. आपण चेक करूया डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्स्टिट्यूट टर्म. तो कॉन्स्टंट आलाय बघा इथं 7 आलाय हा 7 हा सर्व ठिकाणी 7 झालेला आहे. डिफरन्स कॉन्स्टंट आलाय ते वाक्य लिहायचं. मग एपी मध्ये आहे का नाही पाहिल्याचं वाक्य लिहायचं. द डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive terms is constant. Therefore, this given sequence is in AP. आता हे AP मध्ये आहे. आपला प्रश्न काय विचारला पुढं हे AP मध्ये असेल तर if so find the 20th term. याचा अर्थ काय बघा 20th term म्हणजे काय T20 आपल्याला काढायचा. ठीक आहे. मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का बघा आपण
याच्या अगोदर शिकलोय, काय शिकलोय, nth टर्म मीन्स Tn इज इक्वल टू, आपण जो फॉर्म्युला तो यूज करायचा कोणता, a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू b, हा आपला फॉर्म्युला यूज करायचा. हे कशासाठी, आपल्याला डायरेक्ट एकदम नेक्स्ट टर्म म्हणजे कोणतं टर्म काढायचे 20, 50 असं टर्म काढायचं आहे, तर आपल्याला या फॉर्म्युला यूज करायचा असतो. Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. आता काय करायचं बघा, लक्ष द्या व्यवस्थित. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये a आणि b चा यूज असतो. मग इथे a म्हणजे काय बघा, a म्हणजे फर्स्ट टर्म, देअरफॉर a इक्वल टू फर्स्ट टर्म असतं T1 म्हणजे -12 आणि कॉमन डिफरन्स आपण मला घेतला होता d इक्वल टू मगाशी 7 आला होता, d इक्वल टू 7. ओके, नाउ वी फाइंड 20 टर्म means T20. We write the formula, the nth term of an AP, the nth term of an AP is, formula is Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. In this formula we use value of n, Tn, T20, here n equal to 20, first term a equal to 12 and a common difference d equal to 7. Put n equal to 20 in this formula. T n ची व्हॅल्यू आहे 20 is equal to a 12 आहे प्लस इन ब्रॅकेट n किती बघा 20 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू 7 आहे. ठीक आहे, इज इक्वल टू, हे आता लिहायची गरज नाही, क्लिअरली सांगतो. T20 हे 12 आहे असं प्लस 20 मायनस 1 19 इंटू 7, T20 इज इक्वल टू 12. आता बघा 19 इंटू 7, एखाद्या मला पाठ नसतील तर 7 म्हणजे काय करा, 7 9 63, 4 6, 7 1 7, 7 6 13, 133 plus 12, T20 is equal to 133 plus 12, 133 plus 12, 3 plus 2 5, 3 plus 1 4, 145. Then write 20th term. Therefore, 20th term is equal to T20 is equal to 145. This is our final answer. Okay. The question number 3. Given arithmetic progression 12, 16, 20, 24 and so on. म्हणजे हा एपी मध्ये आहे. लक्ष द्या, क्वेश्चन नंबर तो होता सेकंड, तो सिक्वेन्स होता एपी मध्ये आहे का असं विचारलं होतं, कळतंय. तेव्हा आपण काय केलं, तो सिक्वेन्स म्हणजे T1 T2 T3 लिहिलं, सर्व कॉन्स्टंट टर्मचा डिफरन्स काढला, बरोबर आहे. तो कॉन्स्टंट येतोय का पाहिला, ते सेंटेन्स दिलं, द डिफरन्स बिटवीन ए आणि 2, ते सेंटेन्स दिलं, मग एपी मध्ये सांगितलं आणि मग ए डी लिहून यांच्या टर्मचा फॉर्म्युला वापरला. हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. कसा बघा, एपी मध्ये डायरेक्ट सांगितलंय एपी मध्ये आहे, मग आपण काय करायचं आणि पुढे काय विचारलंय, फाइंड 24th टर्म असं विचारलंय. हा, मग काय करायचं, तो सिक्वेन्स एपी मध्ये ही म्हणायचं, म्हणजे काय करायचं 12, 16, 20, 24 and so on is in AP. AP मध्ये आहे असं लिहिलं. आता आपण ए आणि डी काढायचंय, त्याकरता आपण काय करूया, पहिला हे लिहूया. हिअर T1 लिहूया, T1 12, T2 16, T3 20, T4 24
अँड सो ऑन. आता आपल्याला काय एपी मध्ये असल्यामुळं जास्त काही लिहित बसायचं नाही. काय करायचं, वी वॉन्ट फर्स्ट टर्म ए. A is equal to T1, therefore लिहूया, therefore A equal to A means first term 12. हे एक महत्वाचं आहे, A equal to 12 and common difference D equal to 80 मध्ये असल्यामुळं कोणत्याही तर दोन टर्म मध्ये म्हणजे कॉन्स्टंट टर्म मध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असतो, त्यामुळे आपण फक्त T2 minus T1 करूया. T2 16 minus T1 12. 16 minus 12 4. Our question, we have to find 24th term. We have to find 24th term is equal to T24. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आपण काय करणार, nth टर्म ऑफ एन एपीचा फॉर्म्युला यूज करणार. द nth टर्म ऑफ एन एपी, nth टर्म ऑफ एन एपी इज फॉर्म्युला Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. आता याच्यामध्ये n ची व्हॅल्यू काय करायचं, 24 टर्म T24 आहे, इथं Tn आहे म्हणजे n ची व्हॅल्यू 24 घ्यायची. हियर वी पुट n इक्वल टू 24. A फर्स्ट टर्म 12, सॉरी A is equal to 12 and D is 4. D equal to 4. Then T, therefore T, n ची व्हॅल्यू 24 आहे, T24 is equal to A ची व्हॅल्यू 12 आहे प्लस इन ब्रॅकेट n किती 24 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट इनटू D इज म्हणजे 4 आहे, हे काय इज इक्वल टू हे 12 आहे असं प्लस 24 minus 1 23 into 4. 12 आहे असं प्लस 4 into 3 12 carry 1 4 into 2 8 8 plus 1 9 92 92 plus 12 2 plus 2 4 9 plus 1 10 104. T24 is equal to 104. Therefore we write 24th term. 24th term is equal to T24 is equal to 104. This is your final answer. Okay.